नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखा फॅशन कटामध्ये। तर आपण बघितले 40 इंचाची पेपर कटिंग व ब्लाउज कटिंग त्याची स्टिचिंग मी दाखवत आहे। तर 40 छातीला आपण 1.5 इंच रुंदी घेत आहोत व उंची आपण 3 इंच घ्यायची आहे कटोरी टक्स पॉइंटला। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही कटोरी आपण तयार करून घेणार आहोत। 40 छातीला 3 इंच कटोरी टक्स पॉइंट घ्यायचा आहे। अशाने कटोरी छान येते। तर तुम्ही बघू शकता आपली कटोरी किती छान वफ आलेली आहे। तर अशा प्रकारे दुसरीही तयार करून घेते। तर हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटद्वारा नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला व तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर कटिंग पाहायचे असेल तर मला कमेंटद्वारा नक्की सांगा। तर बघू शकता आपले दोन्ही कटोरी तयार झालेली आहे। आता आपण मुंड्याचा भाग जोडून घेणार आहोत। मुंड्याचा भाग व कटोरी जोडताना नेहमी खालून जोडावे अशा प्रकारे। व ब्लाउजला फिनिशिंग येण्यासाठी अशा प्रकारे एक साईडला करून आपण मुंडा व कटोरी जोडले ना त्या शिलाईवर आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे। अशाने ब्लाउजला फिनिशिंग अतिशय सुंदर येते, तुम्ही बघू शकता। व आपण दुसरी बाजूही अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत।
अशा प्रकारे काचपट्टी व बटनपट्टी आपण जोडून घ्यायची आहे. चला तर मग आपण आता आपली पुढची बाजू तयार झालेली आहे. आता आपण मागची बाजू तयार करत आहे. तर मागचा टक्स पॉईंट आपण 5 इंचावर घेत आहोत व अर्धा इंच रुंदीला अशा प्रकारे टक्स पॉईंट घेऊन आपण व्यवस्थित टक्स पॉईंट दोन्ही साईडून मारून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज संपूर्ण शिवून झालेला आहे. आपले ब्लाऊजचे फिटिंग अगदी व्यवस्थित आलेले आहे. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला माप घेऊन दाखवते. हे बघा, छातीचे माप आपले 10 इंचवर आलेले आहे व उंची आपली तयार 13.5 आलेली आहे.